रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्री देवी भागवत पुराण अध्याय 16 ते अध्याय 20 पर्यंत. तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूया. श्री देवी भागवत पुराण अध्याय 16. देवीद्वारा ज्ञानोपदेश. त्या अद्भुत शक्तीने मधुर अशा आवाजात सांगितले, एकच सत्य आहे ते म्हणजे ब्रह्म. माझ्यात आणि त्यात फरक नाही. ब्रह्म हे अद्वितीय आहे. ते सनातन असून ज्यावेळी ते जगाच्या रचनेत तयार असते त्यावेळी ते अनेक रूपी असते. पृथ्वी ज्यावेळी बलवान असते त्यावेळीच ती वजन पेलू शकते. क्षणिक, शून्य, नित्य, अनित्य, सकर्तुक, शाश्वत व अहंकार असे 7 प्रकारांनी वातावरणाचे वर्णन केले आहे. नंतर ब्रह्मदेवाला रजोगुणांनी तयार महासरस्वतीस घेऊन सत्यलोकी जाऊन महातत्व बीजाच्या साह्याने सृजन करण्यास देवीने सांगितले. मायाबीज, वाग्बीज, कामकाजयुक्त 3 अक्षरांचा भुवनेश्वरी मंत्र विष्णूला लक्ष्मीसह दिला. त्र्यक्षर मंत्र ओंकारासोबत शंकराला देऊन महाकाली गौरीसह कैलास पर्वताची रचना करण्यास सांगितले. नारद म्हणाले, ब्रह्मदेवांनी मला सांगितले की देवीने सर्व सांगून माझे व सनातन परमात्म देवाचे नेहमी मनन करा असा उपदेश देऊन तेथून आम्हाला निरोप दिला. येथेच 16वा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 17. सत्यव्रताची कथा. सारस्वत बीजमंत्राचे महत्त्व. व्यासांनी जनमेजयाला सांगितले, हे राजा, मी तीर्थयात्रा करत एकदा नैमिषारण्यात पोहोचलो. तेथील एका आश्रमात गेलो असता मला तेथे खूप मुनिजन एकत्र बसलेले दिसले. म्हणून मी तेथे जाऊन मुनींना नमन करून तेथे बसलो आणि तिथे चाललेले बोलणे ऐकू लागलो. जमद अग्नी ऋषी म्हणाले, हे ऋषीगणांनो, माझ्या मनात एक शंका आहे ती सांगतो, म्हणजे माझे समाधान होईल. सगळ्या देवांमध्ये कोणता देव पूजा करण्यास योग्य आहे की जो अनेक फळे देण्यास समर्थ आहे? हे ऋषीमुनी, कोणती देवता अशी आहे जी सुगमतेने प्रसन्न होते? प्रश्न ऐकताच महर्षी लोमेश म्हणाले, आदिशक्तीची उपासना करावी. एक गोष्ट ऐका, केवळ ए अक्षर उच्चारल्यामुळे ज्याला सिद्धी प्राप्त झाली अशी एका ब्राह्मणाची कथा मी सांगतो. कौशल देशात देवदत्त नावाचा ब्राह्मण होता. त्याला मुलगा नसल्याने त्याने एकदा पुत्रेष्ट यज्ञ विधिपूर्वक केला. त्यावेळेस महर्षी गोभिल सामवेद गाऊ लागले, परंतु दम लागल्यामुळे त्यांचा सूर बेसूर झाला. तेव्हा देवदत्त रागावून म्हणाले, मी पुत्र मिळवण्यासाठी हा यज्ञ केला होता, परंतु तुम्ही स्वरभंग करून टाकलात. देवदत्ताचे रागाने बोलणे ऐकून गोभिल ही रागवला. त्याने देवदत्ताला शाप दिला की तुला जो मुलगा होईल तो मूर्ख व मुका होईल, कारण सर्व प्राणी मात्र श्वास घेतात. श्वास रोखून धरणे अवघड आहे. श्वास रोखला न गेल्याने स्वरभंग झाला. यात माझा काहीच दोष नाही. गोभिलांचा शाप ऐकून देवदत्त भयभीत व दुःखी झाला. तो म्हणाला, हे विपेंद्र, आपण माझ्यावर दया करा. वेदविद्या माहीत असणाऱ्या विद्वानांचे म्हणणे आहे की मूर्ख मुलगा असण्यापेक्षा निपुत्रिक असलेले बरे. त्यात ब्राह्मण मूर्ख असणे आणखीनच वाईट. तरी आपण माझ्यावर दया करा. तुमच्याजवळ मला आणि माझ्या मुलाला वाचवण्याची ताकद आहे. मी तुमचे पाय धरतो. त्याचे हे बोलणे ऐकून गोभिल मुनी शांत होऊन त्यांनी उशाप दिला की तुझा मुलगा मूर्ख असला तरी विद्वान व हुशार होईल. काही दिवसांनी देवदत्ताला मुलगा झाला, परंतु तो मूर्ख व मुका होता. 12 वर्षे गुरूंच्या घरी राहूनही तो शहाणा झाला नाही. तो मुलगा उत्तथ्य होता.
सर्वांकडून व आईवडिलांकडूनही तिरस्कार होत असल्याने तो विरागी बनला व घर सोडून वनात राहू लागला. लोकेश मुनी म्हणाले, हे जमदग्नी, उतथ्य इतका मूर्ख होता की त्याला कोणत्याच गोष्टी येत नव्हत्या. स्नान, संध्या व आचमन या साध्या असणाऱ्या गोष्टीही त्याला येत नव्हत्या. परंतु तो फक्त नेहमी सत्याने वागत असे. खोटे त्याला पटत नसे. खोट्याची त्याला चीड असे. एकदा एक बाण लागलेला शुकर त्याच्या आश्रमात आला. तो त्याला ए म्हणाला. त्या बीजमंत्राच्या उच्चाराने नकळत देवी भगवती माता प्रसन्न होऊन त्याच्या मनात दुर्लभ ब्रह्मविद्या निवास करू लागली. तो सत्य असणाऱ्या वाल्मिकी ऋषीप्रमाणे मोठा कवी झाला. त्याने व्याधाला एका श्लोकात सांगितले की बघणारा बोलू शकत नाही, बोलणारी पाहू शकत नाही. तू मला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा का विचारतोस? व्याध तेथून निघून गेल्यावर पुढे सत्यव्रत खूप मोठा कवी झाला व पुढे त्याचा सर्व लोकांकडून गौरव झाला. म्हणून त्या परमशक्ती भगवतीचे सतत ध्यान करावे. येथेच अध्याय 17वा समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 18वा. अंबा यज्ञविधी. राजा जनमेजय म्हणाला, हे ब्राह्मणा, आपण मला देवी यज्ञाचा विधी सांगा. व्यास म्हणाले, हे राजा ऐक. देवी यज्ञाचे अनुष्ठानानुसार 3 प्रकार असतात. एक सात्विकी, राजसी व तामसी. त्यानुसार ऋषीगणांसाठी सात्विकी, राजांसाठी राजसी तसेच राक्षसांसाठी तामसी यज्ञ करावयाचा आहे. ज्ञानी लोकांकरिता निर्गुण यज्ञ तसेच वैराग्य लोकांकरिता ज्ञान यज्ञ सांगितला आहे. ज्या यज्ञात देश, काल, द्रव्य, मंत्र व ब्राह्मण सर्वश्रेष्ठ असतील, यजमानही सात्विक श्रद्धेने परिपूर्ण असेल, तेव्हा तो यज्ञ सात्विकी यज्ञ मानला जातो. तसेच यज्ञात द्रव्यशुद्धी व मंत्रशुद्धी असेल तरच फलप्राप्ती होते. अन्यायाने, अपहरणाने केलेले धन असेल तर असे धन वापरल्याने यज्ञ इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी यशहीन व फलहीन असा होतो. म्हणून न्यायाने मिळवलेल्या धनाद्वारे पुण्य केले तर इहलोक व परलोक दोन्ही ठिकाणी सुख प्राप्त होते. उदाहरण म्हणजे पांडवांनी राजसूय यज्ञ केला आणि प्रचूर दक्षिणा देऊन तो पूर्ण केला. त्यात श्रीकृष्ण व भारद्वाज अशा थोर व्यक्तींनी भाग घेतला, परंतु त्यांच्या यज्ञात काहीतरी व्यतिकर्म केले गेले असेल, त्यामुळे त्यांना वनवास भोगण्याची पाळी आली. हे राजन, सात्विक यज्ञ दुर्लभ आहे, कारण तो वानप्रस्थासाठीच विहित मानला आहे. जे तपस्वी न्यायाने मिळवलेले धन, वन्य, फूलमूल ऋषींच्या मदतीने यज्ञ करतात, अशा यज्ञांना साहिक यज्ञ म्हणतात. ज्या यज्ञात अत्यधिक धन खर्च केले जाते आणि अभिमानपूर्वक यज्ञ केले जातात, अशा यज्ञांना राजसी म्हणतात. दानवांसाठी तामसी यज्ञ सांगितलेला आहे, तर मोक्षाची आकांक्षा ठेवणारा ऋषींसाठी मानस यज्ञ सांगितलेला आहे. सर्व यज्ञात हाच श्रेष्ठ यज्ञ होय. या यज्ञासाठी प्रथम मनशांती करायला पाहिजे, कारण मनशुद्धीमुळे शरीर शुद्ध होते. नंतर इंद्रियांच्या विषयांचा त्याग करावा, मगच मनुष्य मानस यज्ञास योग्य होतो. नंतर मंडप, यज्ञवेदी, अग्निस्थापना, ब्राह्मणांना बोलवणे, त्यांचे पूजन हे सर्व मनातल्या मनात करावे. नंतर प्राण, अपान, ध्यान, समान आणि उदान वायूंची मानसिक कल्पना करून विधिवत वेदीवर अधिष्ठित करावे. त्या पंचवायूत प्राणवायूला गार्हपत्य अग्नीच्या रूपात कल्पनेने पाहावे. अपानाला हवनीय अग्नी, व्यासाला दक्षिण अग्नी, समानाला अग्नी, उदानाला सभ्य पाहावे. असा हा पंचाग्नी परम उत्कृष्ट आहे. पवित्र यज्ञ सामग्रीसुद्धा कल्पनेनेच अधिष्ठित केली जाते. यजमान मनच असते. सनातन निर्गुण ब्रह्म अधिदैवत असते. फळ देणारी गुहित वैराग्य उत्पन्न करणारी देवता कल्याणमयी असते. तिला प्रसन्न करण्यासाठी मनाने कल्पित अशी हवन सामग्रीची आहुती प्राणरूपी अग्नीला द्यायची असते. अशा प्रकारे प्राण लीन झाल्यावर समाधी स्थिती प्राप्त होईल.
तेव्हा साक्षात महेश्वरीला आपल्यापासून अभिन्न मानून शांत मनाने तिचे ध्यान करावे. असे करणारा साधक अद्वैताचा अनुभव करतो व भगवती शिवाचे दर्शन प्राप्त करतो व तो ब्रह्मज्ञानी होतो. मग त्याचे मायादिक विषय आणि कर्म दग्ध होऊन तो नंतर जीवित राहतो. ते फक्त प्रारब्ध शिल्लक असते. नंतर तो लवकरच जीवनमुक्त होतो. नेहमी जगदंबेचे भजन करणारा कृतकृत्य होतो. म्हणून गुरुने सांगितल्याप्रमाणे देवीचे ध्यान, श्रवण आणि मनन करणे श्रेयस्कर ठरते. असा हा मानस यज्ञ मोक्षदाता असतो. सर्व यज्ञ नष्ट होणारे असतात. म्हणून हे नृपश्रेष्ठा, तू असा हा भगवान विष्णूंनी केलेला यज्ञ कर. त्याच्या फलाने तुझे पिता ब्रह्मशापापासून मुक्त होतील. येथेच अध्याय 18 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 19. देवी यज्ञाचे अनुष्ठान. राजा जनमेजय म्हणाला, भगवान विष्णूंनी हा यज्ञ कशा रीतीने केला होता ते ऐकून मीही तसाच यज्ञ करेन. व्यास म्हणाले, हे राजन ऐक. ज्यावेळी देवीने ब्रह्मा, विष्णू व रुद्राला विविध शक्ती देऊन निरोप दिला त्यावेळी ते तिघे परत आपल्या महासागरावर आले. तिथे त्यांनी पृथ्वीची निर्मिती करून स्वतःची घरे उभारली. देवीने पृथ्वीला अचल असा आधार दिल्याने धरा हे नाव तिला मिळाले. नंतर पृथ्वी व मती ही नावेही प्रचलित झाली. तिच्यावर अनेक रचना विस्तार असलेल्या सुमेरू पर्वताची निर्मिती केली गेली. त्याचा कळस मणिमय आहे. नारद, अत्री, पुलस्त्य, मरीची, पुलह, ऋतू, दक्ष व वशिष्ठ हे ब्रह्मदेवाचे प्रसिद्ध पुत्र झाले. मरीचीचा पुत्र कश्यप होता आणि दक्षाला 13 मुली झाल्या. त्या मुलींपासून अनेक देव आणि राक्षस निर्माण झाले. कश्यपाने जी सृष्टी निर्माण केली त्यात मनुष्य, पशु व सर्प इतर अनेक प्राणी होते. ब्रह्मदेवाच्या शरीराच्या दक्षिणेकडील स्वयंभू मनु व डाव्या बाजूला शतरूपा नावाच्या स्त्रीची निर्मिती झाली. त्या शतरूपाला प्रियव्रत आणि उत्तानपाद अशी 2 मुले व 3 मुली झाल्या. अशा रीतीने सुमेरू पर्वतावर ब्रह्मदेवाने सुंदर ब्रह्म लोकांची निर्मिती केली. विष्णूने सर्व लोकांपेक्षा उंच अशा जागी श्रेष्ठ असा वैकुंठ स्थापन केला. शंकराने कैलास पर्वतालाच आपले घर बनवले. विविध प्रकारच्या रत्नांनी सजलेल्या मेरू पर्वतावर इंद्राच्या निवासस्थानाची म्हणजे स्वर्गाची निर्मिती केली गेली. नंतर जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा 14 रत्ने काढली गेली. अशा रीतीने मनुष्य, देव व पशु इतर 3 प्रकारची सृष्टी निर्माण केली गेली. तसेच स्वदेज, उद्भिज, जरायुज व अंडज अशा प्रकारांनी देहरूपी निर्माण केले गेले. नंतर ब्रह्मा, विष्णू व रुद्र हे आपापल्या घरी जाऊन राहिले. भगवान विष्णूंना तिथे गेल्यावर आपण बघितलेल्या मणिद्वीपाची आठवण झाली. तसेच देवीने दिलेले दर्शन आठवले व तिने दिलेला शुभमंत्रही आठवला. म्हणून त्यांनी अंबिका व्रत करण्याचे ठरविले. ब्रह्मा, शिव, वरुण, इंद्र, कुबेर, पावक, यम, वशिष्ठ, कश्यप, दक्ष, वामदेव आणि गुरु बृहस्पती या सर्वांना यज्ञाकरिता आमंत्रण दिले. यज्ञाकरिता सामान गोळा केले. शिल्पकारांकडून मंडप बनविला. उच्च व श्रेष्ठ अशा 27 ऋषींना आमंत्रण दिले. नंतर दैत्य व विशद वेदीची निर्मिती केली. विप्रगण बीजमंत्राचा जप करू लागले. जेव्हा यज्ञ संपन्न झाला तेव्हा आकाशवाणी झाली की, हे विष्णू, हे हरे, तुम्ही सतत सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असाल. सर्व देवलोक तुम्हाला पूज्य व समर्थ मानतील. सर्वजण तुमची पूजा करतील. यज्ञात तुम्ही मुख्य समजले जाल. याज्ञिक तुमची सर्वात आधी पूजा करतील. राक्षसांकडून त्रासलेले देव तुम्हालाच शरण येतील. जेव्हा धर्माचा हास होईल तेव्हा धर्माच्या रक्षणाकरिता तुम्ही अवतार घ्याल. भगवान विष्णूंना वर देऊन आकाशवाणी संपली. विष्णूंनी प्रसन्न होऊन यज्ञ समाप्त करून देवदेवता, ब्रह्मपुत्र व मुनिगणांना निरोप दिला. येथेच अध्याय 19 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 20. देवी महिमा, वीरसेनाचा पराजय. राजा जनमेजय म्हणाला, हे व्यासमुनी,
आपण मला त्या देवीचा महिमा सांगा, मी यज्ञ करून पवित्र होईन. व्यास म्हणाले, हे राजा, मी तुला एक पुरातन काळाची गोष्ट सांगतो, ती ऐक. कौशल देशाच्या वंशात राजा पुष्पपुत्र झाला. त्याचा मुलगा ध्रुवसंधी खूप पराक्रमी होता. तो श्रीमंत अशा अयोध्या नगरीत राज्य करत होता. त्याच्या राज्यात सर्वजण सुखी होते. चोरी करणारे, मूर्ख व लबाड असे त्याच्या राज्यात कोणीही नव्हते. अशा रीतीने धर्माला मान देऊन राज्य करणाऱ्या राजाला 2 राण्या होत्या. मोठी मनोरमा व धाकटी लीलावती या दोघीही रूपवान होत्या. मनोरमाचा मुलगा सुदर्शन व त्याहून लहान लीलावतीचा मुलगा शत्रुजित हे दोघेही विनयशील होते. एकदा राजा ध्रुवसंधी शिकारीकरिता गेला असताना त्याचा सिंहाशी सामना झाला व राजाला मृत्यू आला. राजाच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वांना खूप दुःख झाले. नंतर प्रजा, मंत्री व वसिष्ठ मुनींनी ठरवले की राजाचा मोठा पुत्र सुदर्शन याला राज्यावर बसवायचे. हा निर्णय ऐकून उज्जयिनीचा राजा युधाजित तेथे आला. तो लीलावतीचा मुलगा म्हणजेच शत्रुजित करिता तेथे आला होता. त्याला वाटत होते की हे राज्य आपला नातू शत्रुजित याला मिळावे. परंतु त्याच्या येण्याची बातमी मिळताच सुदर्शनचे आजोबा कलिंगाधिपती राजा वीरसेन आपल्या नातवाचे कल्याण करण्याकरिता तेथे आले. दोन्ही राजांमध्ये वाद निर्माण झाला. तो मिटवण्याची ताकद कोणातही नव्हती. त्यांना वाद घालताना पाहून प्रजा व ऋषीगण चिंतेत पडले. तेव्हा राजांचे नातलग आपापले सैन्य घेऊन युद्धासाठी सज्ज झाले. त्यातच शृंगवेरचा निषाद राजा ध्रुवसंधीच्या इराद्याने तेथे आला. दोन्ही राजपुत्रांच्या भांडणाची बातमी ऐकून विविध ठिकाणांवरून चोर व दरोडेखोर तेथे आले. अशा रीतीने भीषण संग्रामाचे रूप निर्माण झाले. व्यास म्हणाले, हे राजा, युद्धाचा निर्णय पक्का करून दोन्ही राजांनी शस्त्रे धारण केली. राग व लोभाने ते युद्धासाठी रणांगणात उतरले. राजा युधाजितने धनुष्यबाण घेतले. मग क्षत्रिय धर्माचे रक्षण करणारा इंद्रासारखा शूर राजा वीरसेनही त्याचा प्रतिकार करण्याकरिता रणांगणात आला. त्या भीषण युद्धात राजा युधाजितने आपल्या तीक्ष्ण अशा बाणाने राजा वीरसेनाचा वध केला. वीरसेनाचे डोके धडापासून कापले जाऊन राजा जमिनीवर कोसळला. त्याची सेना ही अवस्था बघून इकडे तिकडे धावू लागली. मनोरमेला जेव्हा आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळली त्यावेळी तिला अत्यंत दुःख झाले. तिच्या मनात आले की राजाच्या लालसेने पापी युधाजित आपल्या मुलाची हत्या करायलाही मागे पुढे पाहणार नाही. माझे वडील या युद्धात मारले गेले. मी काय करू? कोठे जाऊ? देवाने कसले संकट माझ्या पुढे आणले आहे? देवाच्या अधीन असले तरी उद्यमाने कार्य नेहमी होते. म्हणून मला मुलाच्या रक्षणाकरिता काहीतरी उपाय शोधायला पाहिजे. मग तिने लगेच आपला चतुर्मंत्री विद्दल्ल याला गुपचूप बोलावणे पाठवले. तो आल्यावर ती म्हणाली, आपण जाणतच आहात मी कोणत्या संकटात पडले आहे. माझा मुलगा लहान आहे. युधाजित हा अत्यंत बलवान व दुष्ट आहे. तरी मी काय करावे म्हणजे मी माझ्या मुलाचे संरक्षण करू शकेल. विदल्ल म्हणाला, राणी सरकार, आपला थोडाही वेळ न घालवता या बालकाबरोबर वनात जाऊया आणि तेथून काशीला जाऊया. राणी मनोरमेने पटकन जाण्याचा निर्णय घेतला. ती लीलावतीला म्हणाली, हे सुलोचने, मी आपल्या पित्याच्या भेटीसाठी जात आहे. नंतर ती विदल्ल व आपली एक दासी यांना घेऊन मुलाबरोबर नगराबाहेर निघून गेली. घाबरलेली व दुःखी राणी भारद्वाज आश्रमात पोहोचली. तेथे तपस्वी ऋषींना पाहून तिचे भय कमी झाले. तिला बघून ऋषींनी विचारले, हे सुचिस्मिते, आपण कोण आहात? कोणाची पत्नी आहात? आपल्यावर कोणते संकट आले आहे ते सगळे काही सांगा. विदल्लाने तिची माहिती ऋषींना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, हे कल्याणी, तू प्रथम भीती सोड. येथे आश्रमात राहून मुलाचे संगोपन कर. येथे तुला कशाचीही भीती नाही. ऋषींचे हे बोल ऐकून निर्भय मनाने ती एका झोपडीत राहू लागली. येथेच श्री देवी भागवत पुराण यातील 20वा अध्याय समाप्त होतो. आता आपण ऐकणार आहोत अध्याय
21 ते अध्याय 25 पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री दुर्गायै नमः.